सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबई पालिकेच्या सर्व्हिस रोडवर धुळीचे साम्राज्य, माजीवाडा परिसरातील रहिवासी झालेत त्रस्त। बृहन्मुंबई शिक्षण संस्था व टीवॉड आयोजित विज्ञान प्रदर्शनात भांडूपच्या IDUBS शाळेचा उत्कृष्ट प्रकल्प। बृहन्मुंबई शिक्षण संस्था आणि टीवॉडच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान प्रदर्शन 2013 व 14 मध्ये भांडूपच्या IDUBS इंग्लिश हायस्कूलची उल्लेखनीय कामगिरी। मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि विज्ञान विषय जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने मुलांना समजावा यासाठी बृहन्मुंबई शिक्षण संस्थेने टीवॉडच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे। या प्रदर्शनामध्ये भाग घेणारे विद्यार्थी विविध प्रकल्प सादर करतात। या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भांडूप पश्चिमेच्या IDUBS इंग्लिश हायस्कूलने शिक्षक विभाग आणि मुलांसाठीचा विभाग अशा 2 विभागात पारितोषिके पटकावली आहेत। शिक्षक विभागात डोळ्यांची रचना समजावणाऱ्या प्रकल्पाने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर प्रतिजैविकांमुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्याबद्दल सूचना देणाऱ्या प्रकल्पाला उत्तेजनार्थ असे पारितोषिक मिळाल्याची माहिती IDUBS शाळेच्या ग्रेसी जॉन यांनी S9 शी बोलताना दिली। Project which has been made by RIUBS English High School Bandhup and it is based on the optical boxes. It's the portion given in standard 10th, 9th and 10th, and this has been given as the first prize in TWAD. These charts are about antibiotic resistance and this has been given consolation prizes. तर विज्ञान हा विषय नेहमीच वृक्षपणे शिकवला जातो। विज्ञानातील अनेक मूलभूत संकल्पना आपण केवळ फळ्यावरच पाहतो, त्यामुळे या संकल्पना समजावण्यात मुलांना नेहमीच अडचणी येतात। दृष्टिदोषाबद्दल आपण नेहमीच ऐकतो, पण डोळ्यांची रचना आणि कारणे याची आपल्याला फारशी माहिती नसते। हाच मुद्दा लक्षात घेऊन IDUBS शाळेचे शिक्षक प्रकाश थोरात यांनी दृष्टिदोषाबद्दल माहिती देणारा प्रकल्प राबविला। डोळ्यांच्या रचनेबद्दल आणि दृष्टिदोष या संकल्पनेविषयीची त्यांनी माहिती साध्या व सोप्या शब्दात समजावून सांगितली। दररोजच्या अध्यापनामध्ये ह्या शैक्षणिक साहित्याचा आपण उपयोग करू शकतो। इयत्ता 9वी आणि 10वी मध्ये 2 प्रकाशाचे स्वतंत्र धडे त्यांनी दिलेले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो दिलेला आहे तो म्हणजे मानवी डोळा, त्याचे डिफेक्ट्स आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या काही संकल्पना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। पहिल्यांदा प्रकाश सुरू होतो, व्हॉट इज द मीन्स ऑफ द लाईट। लाईट म्हणजे काय आहे, तर ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत। मग त्या रेडिएशन्स आहेत त्याचं प्रकाशाचं परावर्तन कसं होतं त्यासाठी हे छोट्या छोट्या 2 गोष्टी दाखवल्या होत्या। एक प्रिझम घेतलेला, त्याच्यातून पांढरा स्वच्छ प्रकाश गेला की त्याचं 7 रंगामध्ये रूपांतर होतं, त्याला डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतात। त्याच्यानंतर ही काचेची चिप घेतलेली आहे, प्रकाश किरण जेव्हा या चिपेतून जातो तेव्हा असा मार्ग बदलतो, त्याला आपण प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतो। या संपूर्ण वातावरणामध्ये जेव्हा प्रकाश पसरला जातो तर टिंडाल इफेक्ट नावाने तो प्रसिद्ध आहे। कारण जर समजा पारदर्शक किंवा आपण पारदर्शक पदार्थामधून जर प्रकाश किरण गेले की ते आरपार जातात, परंतु अपारदर्शक पदार्थामधून ते जात नाही। मग या सगळ्या संकल्पना या ठिकाणी काय केलेल्या आहेत, स्पष्ट केल्या गेलेल्या आहेत आणि त्याची एक प्रतिकृती म्हणजे कारण हा प्रकाश जो सगळा संबंध तो आपल्या डोळ्याशी आहे, तर या ठिकाणी एक छोटीशी प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला आहे की हे जो तुम्हाला काचेचा चंबू दिसतो तो आपण इमॅजिन करायचा की तो डोळा आहे। त्याच्यानंतर त्याच्यासमोर मेणबत्ती ठेवलेली आहे, तर 25 सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 25 सेंटीमीटर असते। तर 25 सेंटीमीटरवरती आपल्या रेटिनावरती म्हणजे दृष्टीपटलावरती त्याची प्रतिमा निर्माण होते। पण कधी कधी काय होतं की आपला दृष्टीपटलाच्या पुढे आणि मागे जर प्रतिमा निर्माण झाली तर त्याला दोष म्हणतात, दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता। तर ते दूरदृष्टिता आपण कशा रीतीने दूर करू शकतो आणि निकटदृष्टिता कशा रीतीने दूर करू शकतो त्या संदर्भामध्ये हा प्रयोग होता। तर प्रतिजैविकांमुळे सध्या आपले आजार चुटकीसरशी ठीक होताना दिसत आहेत, मात्र प्रतिजैविक आणि त्यांच्या वापरामुळे भविष्यात होणारे परिणाम याचा आढावा घेत शाळेच्या रुची नायर, अमित त्रिपाठी यांनी उत्तेजनार्थ असा क्रमांक पटकाविला आहे। अतिशय गुंतागुंतीच्या विषयावर भाष्य करणाऱ्या प्रकल्पाची माहिती निखिल यांनी S9 शी बोलताना दिली। हम दवाइयों का उपयोग कंटिन्यू करते जा रहे हैं, तो हम एक दिन ऐसा भी आएगा जब हमें दवाइयाँ तो लेंगे पर उसका कोई असर नहीं होने वाला है, क्योंकि वो हम जब ज़्यादा डोसेज लेते हैं तो उससे हमारे बॉडी पर बहुत बड़ा असर पड़ता है, क्योंकि वो अच्छे बैक्टीरिया के साथ बुरे बैक्टीरिया को भी मार देता है, जिसके कारण हम ये हमारे जीवन के लिए भी फटाल रह सकता है, यानी बहुत ही घातक रह सकता है। तो एक दिन ऐसा भी आएगा जब हम ये दवाइयाँ लेंगे पर इसका कुछ असर नहीं होगा। तो ये हम अपने छोटे से प्रोजेक्ट के द्वारा समझाना चाहते हैं, जिसमें हम लोग ने ये बनाया है। इसका नाम है एंटीबायोटिक रेजिस्टेंस। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरव्यास, S9 न्यूज, मुंबई। मुंबई पालिकेच्या सर्व्हिस रोडमुळे 3000 कुटुंबे त्रस्त। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे माजीवाडा परिसरात धुळीचे साम्राज्य। भिवंडी नाशिक बायपास माजीवाडा परिसरात लोढा पॅराडाईजवर रुस्तामची गृहसंकुले उभारण्यात आली आहेत। या संकुलात पोहोचण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जलवाहिन्यांच्या देखभालीकरिता तयार केलेल्या सर्व्हिस रोडवरून प्रवास करावा लागतो।
संकुलात जाण्यासाठी बिल्डरांनी अप्रोच रोड तयार केलेला नाही. तलोडा व रुस्तमजी संकुलात 3000 अधिक सदनिका आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 200 मीटर रस्त्याची दुरुस्ती केली जात नसून येथे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मुंबई आणि ठाणे अशा दोन महानगरपालिकांच्या वादात रहिवाशांचे मात्र हाल होत आहेत. या संदर्भात लोढा पॅराडाईज हाऊसिंग फेडरेशन आणि ज्येष्ठ नागरिक संघाकडून मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांकडे साकडे घातले जात आहे. हाऊसिंग फेडरेशनचे संस्थापक अशोक पोहेकर यांनी या संदर्भात तीव्र नाराजी S9शी बोलताना व्यक्त केली. ब्रिजचं काम चालू आहे ती चांगली गोष्ट आहे, परंतु ब्रिजचा या कापूरबावडी ब्रिजचं नाशिककडे जाणारी मार्गिका ही नेमकी आमची जी एंट्री आहे सध्याची त्या एंट्रीच्या समोर येते आणि त्याच्यामुळे आमची जी वाहनं आतमध्ये येणारी आहेत त्या वाहनांना बाहेर वरून येणाऱ्या वाहनांचा खूप त्रास होणार आहे आणि पदोपदी इथे अपघाताची भीती असणार आहे. कारण ही वाहनं आता हा ब्रिज इथे उतरणार, त्या उतरण्यामुळे ती स्पीडमध्ये वाहनं येणार आणि ती वाहनं स्पीडमध्ये आल्यामुळे आमच्या टर्न मारणाऱ्या माजवाड्याच्या जुन्या फ्लायओव्हरवरून येणाऱ्या वाहनांना किंवा फ्लायओव्हरच्या खालून येणाऱ्या वाहनांना आतमध्ये डावीकडे वळताना ह्या वरून येणाऱ्या वाहनांची टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघाताची भीती आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या ब्रिजखाली जिथे मार्गिका टर्न मारते तिथे आम्हाला ब्रिज खालून एक आतमध्ये येण्यासाठी रस्ता द्यावा. हा जो रस्ता आहे हा 100 वर्षापूर्वी मुंबई महापालिकेने यांच्या पाईपलाईनसाठी हा रस्ता बांधला होता. खरं तर लोढा बिल्डर किंवा रुस्तमजी बिल्डर यांनी ज्या वेळेला गृहसंकुलं इथं बांधली त्यावेळेला यांनी हायवेपासून ॲप्रोच रोड ऑफिशियली घ्यायला पाहिजे होता. दुर्दैवानं दोघांनी तो ॲप्रोच रोड न घेतल्यामुळे आम्हाला या मुंबई महापालिकेच्या रस्त्यावरून ये जा करावी लागते आणि ही ये जा करताना पावसाळ्यामध्ये या रस्त्याला प्रचंड खड्डे पडतात. कारण मुंबई महापालिका म्हणते की तुम्हाला सर्व्हिस देणं हे आमचं काम नाही आहे, ते ठाणे महापालिकेचं काम आहे. ठाणे महापालिका त्या ठिकाणी डागडुजी करू शकत नाही किंवा रस्ता नवा करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की हा रस्ता मुंबई महापालिकेचा मालकीचा आहे, म्हणून ठाणे महापालिका या ठिकाणी दुरुस्ती करत नाही. मुंबई महापालिका म्हणते आमच्याकडे दुरुस्तीसाठी बजेट नाही आणि या रस्त्यावरनं दिवसभर 144 पॅसेंजर बसेस, स्कूल बसेस या ठिकाणी लोढा आणि रुस्तमजीचं जे काम चालू आहे त्यांचे डंपर आणि इथल्या राहणाऱ्या रहिवाशांची जवळपास 3000 रहिवासी या ठिकाणी राहतात. त्यांचे जवळजवळ 2000 वाहनं सकाळी जातात आणि संध्याकाळी ह्याच रस्त्याने येतात. ह्या सर्व वाहनांना या खड्ड्यामधल्या रस्त्याचा अतोनात त्रास होतो आहे. त्या ठिकाणी धूळ उडते आणि गाड्या नादुरुस्त होतात. रिक्षावाले तर ह्या रोडनी यायला नको म्हणतात. अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली आहे. तर कापूरबावडी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक बायपासकडे जाणारी पुलाची मार्गिका थेट लोढा गृहसंकुलामध्ये उतरेल. तर सध्या बायपासवरून थेट गृहसंकुलात प्रवेश करता येतो. मात्र भविष्यात सर्व्हिस रोड उतरल्यावर रहिवाशांना बायपासवरून संकुलात प्रवेश करता येणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी
ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनोज शिंदे यांच्या आव्हान प्रतिष्ठानतर्फे श्रीनगरमध्ये भव्य मालवणी महोत्सवाचे आयोजन. ठाणे महानगरपालिका नगरसेवक मनोज शिंदे यांच्या आव्हान प्रतिष्ठानतर्फे ठाण्यात श्रीनगर येथील मैदानात यंदाही भव्य मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे 9वे वर्ष असून ग्राहकांचा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे. कोकणातल्या चाकरमान्यांना मुंबईत कोकणी पदार्थांची लज्जत चाखता यावी यासाठी 9 वर्षे या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे, अशी माहिती महोत्सवाचे आयोजक शैलेश शिंदे यांनी दिली. आव्हान प्रतिष्ठानतर्फे सन्माननीय नगरसेवक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय मनोज तुकाराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा 9व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. दरवर्षानुवर्ष या लोकांचा प्रतिसाद आमच्याकडे वाढत असतो. काही कारणानिमित्त आणि मुंबईच्या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या गावाला पोचू शकत नाही आणि गावाला पोचले तरी कायम हा गावचा आस्वाद घेऊ शकत नाही. तर आम्ही मालवणी मेळाव्यातर्फे इकडे गावच्या सर्व पदार्थ आम्ही इथे मासळी, भाजी, लोणची, पापड आणि सर्वच पदार्थ, तसेच गावची जी दशावतारी नाटक वगैरे अशा प्रकारच्या लोकांना आम्ही या सुविधा सगळ्या उपलब्ध करून देत असतो. त्या कारणाने लोकांना आपल्या गावच्या आठवणी जिवंत राहतं. आपला गाव मुंबईतही त्यांना मिळतो आणि त्याचा दिवसेंदिवस त्यांचा आम्हाला प्रतिसाद मिळत चालला. त्यांच्या मागण्या आम्हाला वाढत चालल्यात की आम्हाला कंटिन्यूस कायमचा आम्हाला असा मिळावा पाहिजे, याच्या श्रीनगरच्या वासियांचं आमचं म्हणणं आहे. म्हणून आव्हान प्रतिष्ठानचे सन्माननीय मनोज तुकाराम शिंदे यांच्या आम्ही लोंढे साहेब, आमचे विनय विचारे आणि आमच्या आव्हान प्रतिष्ठानचे मावळी ग्रुपचे सर्व मेंबर आम्ही वर्षानुवर्ष हा कार्यक्रम लाभत असतो आणि याला लोकांचा फार उत्तम प्रतिसाद आहे. सुकी मासळी, विविध प्रकारचे मसाले, वेगवेगळे कोकणी पदार्थांची चव मुंबईत चाखता यावी यासाठी कोकण महोत्सव उपयोगी पडत आहे. त्याचबरोबर उद्योजक निर्मिती होण्यात या महोत्सवामुळे हातभार लागत असल्याची प्रतिक्रिया मुक्काम पोस्ट मालवण हॉटेलच्या मालकांनी दिली. श्रीनगरमध्ये आम्ही माननीय मनोजी शिंदे साहेब आणि आव्हान प्रतिष्ठान त्यांचे सगळे कार्यकर्ते गेली 9 वर्ष सातत्याने आम्हाला या श्रीनगरमध्ये कोकणातील माल म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने जे तयार झालेली ओरिजिनल सरबत, ज्याच्यात कोणतंही केमिकल साईड इफेक्ट न होणारं असं चांगल्या प्रतीचं कोकम सरबत, आंबा सरबत, सर्व प्रकारचे मालवणी मसाले, जे मालवणी मसाले आफ्रिकेपर्यंतच गेलेले आहेत, अशा प्रकारचे सगळं साहित्य सहित झणझणीत असे मसाले, लाडू, खाजा, कुळीत पिठी हे जे पदार्थ आहेत हे श्रीनगरमधील राहणाऱ्या कोकणवासियांच्या सेवेसाठी आणि कोकणवासियांबरोबर इतर परप्रांतीयांना त्याची चव मिळावी आणि ती चव मिळून त्यांना ती खायची सवय व्हावी आणि त्या वस्तूंना मुंबईसारख्या महानगरामध्ये मागणी प्राप्त व्हावी, हा एकमेव उद्देश ठेवून या कोकण महोत्सवाचं आयोजन माननीय नगरसेवक मनोजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही गेली 8 वर्ष सातत्याने इथे येत आहोत. हे यशस्वी असं 9वं वर्ष आहे आणि मनोजी शिंदे साहेब आणि शैलेजी शिंदे साहेब यांनी आव्हान प्रतिष्ठानाच्या माध्यमातून हे जे आयोजन केलेलं आहे, याच्यामध्ये 4 हॉटेल आहेत, त्याच्यामध्ये आगरी कोळी पद्धतीने तयार केलेलं जेवण, अहमदनगरची एक लेडीज आमची आपल्या पद्धतीने जेवण करते आहे, विदर्भातून आलेला, बीड जिल्ह्यातून आलेला एक शाकाहारी पूर्ण जेवणाचा स्टॉल आहे, कणकवली तालुक्यातून आलेला एक स्टॉल आहे, मालवण तालुक्यातून आलेला एक स्टॉल आहे. असे वेगवेगळ्या कोकणातील वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्स आम्ही जेवणासाठी खास इथे आमंत्रित केलेले आहेत. त्याशिवाय खाजा, लाडू
कोकणातील लाल मातीत झालेल्या फळांपासून तयार झालेले सगळे पदार्थ, एक कोकम तेल, आता थंडीचे दिवस आहेत, ओठ फुटतात, त्यासाठी आम्ही कोकम तेल, खास करून कोकम तेल वापरल्यानंतर त्याचा कोणताही साईड इफेक्ट न होता ओठ फाटणार नाहीत, पायांना भेगा पडणार नाहीत आणि साईड इफेक्ट पण होणार नाही असं आयुर्वेदिक औषधं कोकणातली जी आहेत ती पण आम्ही इथपर्यंत घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये अनेक लोकांची पोटं भरत आहेत. तर मुंबईमध्ये राहूनही काही दिवस कोकणात गेल्याची मजा मालवणी महोत्सवात येऊन अनुभवता येत असल्याची प्रतिक्रिया छाया मालवणकर यांनी दिली. आम्ही वेळ काढून असं टाइम भेटत नाही गावी वगैरे जायला, त्या निमित्ताने आपण इथे जरा गावचं असं वातावरणाचं हावभाव म्हणून मजा म्हणून एक आम्ही सगळ्यात एका रूफच्या खाली आम्हाला सगळंच काय भेटतो इकडे गावासारखं, म्हणून आम्ही इथे जरासं आलो इथे. तर मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने येणारे कोकणवासी महोत्सवातून परत जाताना काही क्षण कोकणात घालवल्याचा आनंद आपल्यासोबत घेऊन जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह कौस्तुभदार व्यास, SN न्यूज, मुंबई. जनलोकपाल विधेयक शासनाने मंजूर करावे याकरिता धर्मराज्य पक्षाचे ठाण्यात लाक्षणिक उपोषण. अलीकडच्या काळात उघड होत असलेल्या CWG, 2G आदर्श, लवासा, हसन अली, गॅस घोटाळा इत्यादी देशांतर्गत हजारो लाखो कोटींच्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर जनलोकपाल विधेयकासारखं भ्रष्टाचाराला समूळ पायबंद घालणारं आणि भ्रष्टाचाराची तात्काळ तुरुंगात पाठवणी करून देशाचं झालेलं आर्थिक नुकसान भरून काढू टाकणारं हे विधेयक कुठल्याही परिस्थितीत व किमतीवर मान्य व्हायला हवं ही करोडो भारतीयांच्या हृदयातील भावना. हे जनलोकपाल विधेयक मंजुरीबाबत शासन भुरळ घालीत असल्याने अण्णा हजारे व त्यांची टीम पुन्हा एकदा राळेगण सिद्धीमध्ये उपोषणाला बसले आहेत. भ्रष्टाचार विरोधी कठोर जनलोकपाल विधेयक संसदेत मंजूर करून घेण्यासाठी पुन्हा एकवार अण्णा हजारेंनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्या हाकेला प्रतिसाद म्हणून धर्मराज्य पक्ष हा भारतातील एकमेव राजकीय पक्ष जनलोकपालाच्या संपूर्ण समर्थनासाठी सक्रिय पाठिंबा देऊन आंदोलनात उतरला आहे. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. ठाणे शहर अध्यक्ष सचिन शेट्टी, ठाणे जिल्हा सचिव नरेंद्र पंडित, उपाध्यक्ष नितीन देशपांडे हेही उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. जनलोकपाल मंजूर व्हावं म्हणून अण्णा हजारेंनी 2 वर्षापूर्वी रामलीलावर प्रचंड प्रमाणात आंदोलन केलं होतं. सरकारने ते मंजूर करतो म्हणून त्यांना आश्वासन दिलं. अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतलं, आंदोलन मागे घेतलं, परंतु आजपर्यंत 2 वर्ष झाली तरी सरकारने लोकपाल बिल मंजूर केलं नाही. आज अण्णा हजारे त्याच्यासाठी पुन्हा आंदोलनात उतरले, उपोषण करताय. तेव्हा धर्मराज्य पक्ष हा भारतातला एकही राजकीय पक्ष असा आहे की त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही 1 दिवसाचं आमरण उपोषण करतो. ते मागणी ही मान्य होईपर्यंत आम्ही दुसऱ्या प्रकारचे आंदोलन लोकशाही मार्गाने जे आहेत ते आम्ही करणारच आहोत. पण 1 दिवसाचा हा एक नाममात्र पाठिंबा दर्शनासाठी आम्ही केलेला आहे. नंतर जसं आंदोलन वाढेल त्या प्रमाणात आम्ही पुढच्या स्टेप घेणार. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, SN न्यूज, ठाणे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सत्यवान दळवी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रंगीबिरंगी महोत्सवाला उत्साहात सुरुवात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुलुंड विभाग अध्यक्ष सत्यवान दळवी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या रंगीबेरंगी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. 7 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात स्त्रियांसाठी चतुर्वयीनी, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याची स्पर्धा अशा विविध स्पर्धांची आखणी करण्यात आली आहे. मुलुंड विभागात चालणाऱ्या महोत्सवात रंगीबेरंगी महोत्सवाची टीम विविध ठिकाणी जाऊन स्पर्धांचे आयोजन करत आहे. टाटा कॉलनी, नवघर रोड, VPM शाळा इत्यादी ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आयोजक सत्यवान दळवी यांनी रंगीबेरंगी महोत्सवाची संकल्पना S9शी बोलताना स्पष्ट केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गेली 4 वर्ष, हे 4थं वर्ष आहे रंगीबेरंगी महोत्सवाचं. या स्पर्धेमध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, या स्पर्धेमध्ये 400 ते 500 मुलं सहभागी होतात. वेगवेगळे विषय देऊन त्यांना या विषयांवरती चित्र काढायला सांगण्यात येतं. त्याचबरोबर समूह नृत्य स्पर्धा, ग्रुप डान्स कॉम्पिटिशन, त्याचबरोबर महिलांसाठी, विवाहित महिलांसाठी चतुर्वयीनी स्पर्धा, वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी मी हा स्पर्धा घेतो. एक वेगळा कुठेतरी रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेगळा एक आनंद त्या दिवशी त्यांना मिळत असतो. आणि त्याचबरोबर 4थी स्पर्धा आपली ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन, चालण्याची स्पर्धा, पुरुष आणि महिला, अशा विविध 4-5 स्पर्धा म्हणजेच हा रंगीबेरंगी महोत्सव आहे. आणि या स्पर्धेला आम्ही रंगीबेरंगी महोत्सव नाव दिलेलं आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं, वेगवेगळ्या क्षेत्रातील ह्या खेळाडूंना, स्पर्धकांना
व्यासपीठ देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेने करते आणि किमान 1,500 ते 2,000 स्पर्धक दरवर्षी या स्पर्धेत आनंद घेत असतात। सर्व विजेत्यांना, जिंकणाऱ्यांना, स्पर्धकांना, सहभागी सर्व स्पर्धकांना आम्ही त्या ठिकाणी गिफ्ट देतो, बक्षिसे देतो। किमान त्यांच्या जीवनामध्ये वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून होतोय। चतुर्वहिनी या स्पर्धेने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेला सर्वच वयोगटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। नुकत्याच लग्न झालेल्या नववधूपासून 60 वर्षांच्या आजीबाईंनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला। आजच्या धकाधकीच्या जीवनातून 2 निवांत क्षण या स्पर्धांच्या माध्यमातून जगता येत असल्याची प्रतिक्रिया सहभागी स्पर्धकांनी दिली। आता इथे चतुर्वहिनीची स्पर्धा होणार आहे। ह्याच्यात आम्हाला वेगवेगळे खेळ खेळायला मिळतात जे आम्ही लहानपणी खेळायचो, तर एक बालपण अनुभवल्यासारखं हे येतं, फील येतो, त्यामुळे बरं वाटतं। सगळे कॉलनीमधले एकत्र येतात बायका, त्यामुळे छान वाटतं। ह्या खेळ स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं कारण म्हणजे आता रोजची आमची सर्व्हिस, मुलांचं रोजचं करायचं वगैरे, त्यामुळे जरा एक वेगळा आनंद घ्यायचा। आम्ही कधी खेळू शकत नाही, त्यामुळे इथे जरा महिलांबरोबर खेळायला मिळतं, म्हणून या स्पर्धेत आम्ही दरवर्षी 3 वर्षाला आम्ही भाग घेतो या स्पर्धेमध्ये, आणि म्हणजे बरं वाटतं जरा घेतल्यानंतर। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो, तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नितीन जंक्शनवरील भुयारी मार्गावर सुरक्षा रक्षक नेमणूक करण्याची शाळकरी व नागरिकांची पालिकेकडे मागणी। नितीन जंक्शन सिग्नलजवळ 5 रस्ते वितरित होतात। शिवाय हायवेलगत असणाऱ्या रस्त्यांमुळे नागरिकांना सोयीस्कर ठरणारा असा ठाणे महानगरपालिकेने भुयारी मार्ग तयार केला। 4.5 कोटी रुपये खर्च करून 8 प्रवेशद्वार असलेला असा हा भुयारी मार्ग जवळजवळ 235 मीटर लांब व 20 फूट रुंद हा मार्ग असून इथे फारशी रहदारी नसते। शाळकरी मुले याचा जास्तीत जास्त वापर करीत असून शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळीच जास्त करून पादचारी मार्गाचा वापर केला जातो। इतर वेळी हा मार्ग फारच सुनसान असा असतो। फारशी रहदारी नसल्याने येथील उन्हाळ मुले मुलींना त्रास देण्याचे प्रकार वारंवार येथे घडतात। शाळकरी मुलींनी स्वतःचे संरक्षण लक्षात घेता येथे महिला व पुरुष अशा सुरक्षा रक्षकांची मागणी पालिकेकडे केली आहे। इकडे जरा हा भुयारी मार्ग जो आमच्यासाठी केला आहे, म्हणजे आमच्या सोयीसाठी, पण इकडे आता काही याचा सुरक्षा रक्षक
नसतात, शांतता असते. त्यामुळे जर आमच्या मनात भीती वगैरे असते तर एकदा होतात असते कधी कधी अगदी प्रसंग वगैरे. त्यामुळे इकडे पालिकेने आज असा मार्ग बनवला आहे, तर इथे आमच्या सुरक्षेसाठी इथे असं महिला किंवा पुरुष असा सुरक्षारक्षक नेमावा असं आम्हाला वाटतं. इथे एक सुरक्षा रक्षकाची आवश्यकता आहे, कारण इथे तोडफोड वगैरे महापालिकेचं जे काही प्रॉपर्टी आहे ते नुकसान करतात. छोटी छोटी मुलं असतात, त्यांना काही समज नाही. त्याच्यामुळे इथे सुरक्षा रक्षक हवा. महिलांच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळेस इथे सुरक्षा रक्षक. बऱ्याच वेळा येथील शांततेचा फायदा घेऊन चोरीच्या घटनाही घडत असल्याची माहिती स्थानिकांनी S9शी बोलताना दिली. 11च्या सुमारास दुपारचा तिथं एखादी 30,000ची बॅग उघडली नाही बघा. वरचं एकट्या वरून काय करणार तू? मग याच्यामुळं आम्हाला इथं वाचण्याची गरज आहे. बरोबर नाही, इथं कोणच नाही. कोण माहीत बाबा इथं इथं कोणाच काही चोरता हे चोर. एकंदर नागरिकांना सोयीस्कर असा भुयारी मार्ग ठाणे महानगरपालिकेने बनवला, मात्र त्याची निगा राखली जात नसल्याने नागरिकांना भीतीदायक जीवघेणा असा हा मार्ग ठरत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. ठाणे महानगरपालिका पालिका क्षेत्रात किऑस्क जाहिराती हक्क देण्याविषयी दिरंगाई झाल्याने होणाऱ्या नुकसान तपासणीबाबत चंद्रहास तावडेंनी आयुक्तांना दिले निवेदन. ठाणे महानगरपालिकेच्या जकात व मिळकत कर यानंतरचे उत्पन्नाचे स्रोत हे जाहिरात विभाग गणले जाते. यामध्ये गंटरी, मोबाईल व्हॅन, होर्डिंग्स याचबरोबर किऑस्क पद्धतीनेही जाहिरातींचे प्रदर्शित करण्याचा ठेका देऊन त्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त केले जाते. किऑस्क पद्धतीने जाहिरात देण्याचा ठेका 2006 व 2007 या कालावधीत विहंग अँड मुंबई यांना 46 लाख इतक्या रकमेत देण्यात आला. यानंतर सदर बाबीची मुदतवाढही करण्यात आली. द्वितीय मुदतवाढीकरता 29 लाख इतक्या रकमेचा धनादेशही दिला. त्यावर ठाणे महानगरपालिकेने मागणी केल्यावरून 10 लाख रुपये 2009 साली देण्यात आले. मात्र 19,38,953 इतकी रक्कम अद्यापपर्यंत अदा न केल्याने ठाणे महानगरपालिकेने विहंग ॲडवर 138 कलमानुसार दावा ठोठावला आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेने अंदाजित केलेल्या वार्षिक 1.38 करोड इतक्या रकमेपेक्षा तिपटीने देकार प्राप्त होऊनही महानगरपालिकेच्या जाहिरात विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व विधी सल्लागारांच्या हलगर्जीपणामुळे दरमहा 5 लाखांचे नुकसान पालिकेला सोसावे लागत आहे. जनमोर्चा एक लोकचळवळीचे संयोजक चंद्रहास तावडे यांनी सदर प्रकरणात तातडीने निकाल लावण्यासंदर्भातचे निवेदन आयुक्त असीम गुप्ता यांना दिले आहे. तर आयुक्तांनी याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे चंद्रहास तावडे यांनी S9शी बोलताना म्हटले. ठाणे महानगरपालिकेचे जे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत त्याच्यामध्ये जाहिरात विभागाचा उत्पन्नाचा एक स्रोत महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यामधून दरवर्षी साधारणतः 15 ते 20 करोड रुपये महापालिकेला उत्पन्न प्राप्त होतं. जे काही विविध जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये किऑस्क म्हणजे लाईट पोल्सवरच्या ज्या जाहिराती असतात त्या जाहिरातीच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळतं. 2005 साली विहंग ॲड मुंबईच्या एका जाहिरात ठेकेदाराला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं. त्याला नंतर वेळोवेळी मुदतवाढ दिलेली होती आणि 2008 सालापर्यंत त्याची मुदत होती. त्याला मुदतवाढ दिल्यानंतर त्याने जे चेक्स दिलेले होते ते चेक्स बाउन्स झाले आणि त्याच्यामुळे त्याच्यावर महापालिकेने दावा दाखल केलेला होता. त्यानंतर पुन्हा 2010 साली एक्सेल ॲडव्हर्टाईजला परत दुसरं डेकार दिलेला होता आणि ते कॉन्ट्रॅक्टही जून 12 रोजी संपलेलं आहे. आणि जून 12 रोजी संपलेलं हे कॉन्ट्रॅक्ट अजूनही महापालिकेने नूतनीकरण केलेलं नाही. त्याचा स्टँडिंगमध्ये ठराव झालेला आहे, महासभेत ठराव झालेला आहे, देकार अंतिम झालेला आहे आणि योगायोगाने हा देकार म्हणजे दरवर्षी साधारण महापालिकेचा असा अंदाज होता की साधारण 1 लाख रुपये ह्या दरमहा जरी मिळाले तरी 1 कोटी रुपये ह्याच्यातनं दरवर्षी प्राप्त होतील. योगायोगाने एकूण 3 वर्षात 5 कोटीचं उत्पन्न ह्याच्यामध्ये मिळणार आहे. परंतु या विहंग ॲडव्हर्टाईजने जो न्यायालयात दावा गुदरलेला आहे या न्यायालयामध्ये महापालिकेने कुठल्याही परिस्थितीत आपलं लेखी म्हणणं सादर केलेलं नाही. माननीय न्यायालयाने असे आदेश दिलेले होते की करारातली तरतूद आहे की यामध्ये लवाद नेमण्यात यावा. हा लवादही म्हणजे आयुक्तांचा जो लवाद नेमायचा असतो तोही त्याच्याबद्दल कारवाई केलेली नाही आहे आणि म्हणून पर्यायाने जूनपासून आजपर्यंत जवळजवळ 90 लाख रुपयाचं नुकसान महापालिकेला झालेलं आहे. याची जबाबदारी संबंधित विभागाचे जे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि विधी सल्लागार आहेत यांच्यावर निश्चित करावी अशा मागणीचं एक निवेदन नुकतंच मी आयुक्तांना दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.